जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती या ठिकाणी TAIT जी 2 झाली होती, तर ती 2 सध्या बघा त्याच्यामध्ये जे रयत शिक्षण संस्थेसंदर्भातची सध्या शिफारस झालेले उमेदवार आहे, तर ते मागील 8 ते 9 महिन्यापासून सध्या बघा त्यांची नियुक्ती संदर्भात सध्या वेट करत आहे आणि त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी देखील सध्या त्यांचं जे काही उपोषण असेल, बेमुदत उपोषण, तर ते देखील सध्या बघा तिथं सुरू आहे। तर ह्याच्यामध्ये जो काही अडथळा जो होता म्हणजे या ठिकाणी रयत जी काही संस्था आहे, तर त्या रयत संस्थेच्या वतीने महत्त्वाचा जो काही कोर्ट केस आहे, तर तो कोर्ट केस सध्या बघा माननीय बॉम्बे हायकोर्टमध्ये सध्या सुरू असल्यामुळे जी काही प्रक्रिया असेल, तर ती प्रक्रिया सध्या नवनियुक्त जे काही शिक्षण सेवक असेल किंवा मग जे रयत सेवक असेल, तर त्यांना त्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारची जी काही पुढची प्रक्रिया असेल नियुक्ती झाल्यापासून, शिफारस झाल्यापासून, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, तर त्या सध्या बघा तिथं झालेल्या नाही। तर त्या कोर्ट केस संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या रयतच्या एकूण 2 ते 3 सध्या बघा ज्या काही कोर्ट केस आहे, तर त्या कोर्ट केस सध्या प्रलंबित आहे। तर ह्याच्यावरती सध्या बघा डेटवर डेट सध्या मिळत आहे, परंतु जो काही निकाल असेल, अंतिम निकाल, तर तो सध्या त्या ठिकाणी लागत नाही। परंतु आताच्या घडीला एक महत्त्वाचं म्हणजे जी काही हेरिंग असणार आहे, पुढची हेरिंग, तर ती हेरिंग बघा या ठिकाणी जे काही बॉम्बे हायकोर्टचं हे या ठिकाणी स्टेटमेंट आहे। तर आता जी काही कोर्ट केस जी आहे, तर ती कोर्ट नंबर 31 मध्ये सध्या बघा 7 जानेवारी 2025चं हे जे काही डेली स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे कोर्ट नंबर 31 मध्ये। तर इथे जे सध्या इथं बघा 10:30 वाजतापासून सध्या सुरुवात होते, बरोबर। तर इथं जे काही हॉनरेबल जस्टिसांचं नाव देण्यात आलं आहे, तर ह्याच्यामध्ये सध्या 7 जानेवारीला ज्याच्या सध्या हेरिंग होणार आहे कोर्ट नंबर 31 मध्ये, तर त्या संदर्भात ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही 2:30 वाजेपासून सध्या हेरिंगची जी आहे, तर 2:30 वाजेनंतर जे काही सेकंड टर्म सध्या बघा सुरुवात होते, त्यानंतर ज्या हेरिंग असणार आहे, तर त्या हेरिंग इथं बघा रिट पिटिशन जे आहे, तर ते सध्या देण्यात आलेले आहे। तर ह्या 2 नंतर म्हणजे 2:30 वाजेनंतर जी काही हेरिंग असणार आहे रयत शिक्षण संस्थेची, तर ती सध्या बघा ह्या स्लॉटमध्ये ठेवण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये जी पण हेरिंग होईल, तर ती बघा आपल्याला माहिती आहे की सध्या रयत शिक्षण संस्थेसंदर्भात ज्या केस आहे, तर त्या केस इथं हेरिंग संदर्भात आलेली आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, तर सध्या जी काही सिव्हिल ॲप्लिकेशन असेल, तर ते इथं आपल्याला दिसतंय आणि ह्याच्यामध्ये द सेक्रेटरी रयत एज्युकेशन सोसायटी वर्षेस या ठिकाणी बघा जे काही पिटिशनर आहे, तर ते इथं बघा दिसत आहे। तर सध्या ही केस जी आहे, तर ती बोर्डावर आपल्याला 7 तारखेला सध्या बघा पाहायला मिळणार आहे 2:30 वाजेनंतर, बरोबर। तर ह्याच्यामध्ये मे बी जो काही रिझल्ट असेल, तर तो रिझल्ट इथं बघा जो असेल तो लागू शकतो। आणि दुसरं जी कोर्ट केस होती, तर ती कोर्ट केस म्हणजे इथं बघा द सेक्रेटरी रयत शिक्षण संस्था संदर्भात आणि इथे स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर बरोबर। तर ही जी केस आहे, तर ही आधीचीच केस आहे। अशा ज्या काही दाखल झालेल्या सध्या बघा पिटिशन आहे, तर त्यांची आता हेरिंग सध्या 7 जानेवारीला सध्या होणार आहे। तर आता जर ही हेरिंग जर झाली, तर जे काही पुढील जी काही कार्यवाही असेल रयत सेवकांसंदर्भात, तर ती मे बी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते। तर ह्या ठिकाणी बघा जो काही सकारात्मक हेरिंग असेल, तर ती व्हायला पाहिजे, जेणेकरून रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे, तर त्या उमेदवारांना देखील बघा नियुक्ती मिळो आणि पुढील जे काही त्यांचं प्रोसेस असेल, तर ती त्या ठिकाणी बघा सुरुवात हो। तर त्या अनुषंगाने ही जी सध्या हेरिंग असणार आहे, तर ती हेरिंग सध्या अतिशय महत्त्वाची असणार आहे। तर सर्वांचं लक्ष आता ह्याच्यावरच असणार आहे, कारण जे काही रयत शिक्षण संस्थेसंदर्भात आणि माननीय ह्या ठिकाणी जे काही सरकारच्या वतीने जी काही सकारात्मक भूमिका असेल, तर ती तिथं बघा मांडली जाऊ शकते। तर सध्या एक महत्त्वाची या ठिकाणी ही एक बातमी आहे। तर जे रयत शिक्षण संस्थेसंदर्भात आपल्याला माहिती आहे की पुणे ह्या ठिकाणी जे काही सध्या बघा शिफारसपात्र उमेदवार जे आहे रयतला, तर त्या उमेदवारांचं तिथं धरणे आंदोलन देखील सध्या सुरू आहे, बेमुदत उपोषण सुरू आहे। तर त्या अनुषंगाने आता जी काही हेरिंग होणार आहे, तर ती हेरिंग सध्या बघा त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। तर आता जी पण अपडेट येईल, तर ती अपडेट म्हणजे आपल्याला 7 तारखेला सध्या बघा माहिती पडेल की नेमकं हेरिंगमध्ये काय त्या ठिकाणी हेरिंग झाली, बरोबर। तर सध्या तरी इथं सिरियल नंबर सुरुवातीला आल्यामुळे ही हेरिंग जी आहे, तर ही या ठिकाणी बघा तिथं होऊ शकते। तर सध्या महत्त्वाच्या ज्या काही पिटिशन होत्या, तर त्या पिटिशन म्हणजे इथं एकत्र करून सध्या इथं आलेल्या आहे। तर आता बघू नेमकं 7 तारखेला कशा पद्धतीने हेरिंग होते। तर मे बी इथं आशा करूया की जे काही शासनाच्या वतीने सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे, जेणेकरून रयत शिक्षण संस्थेसंदर्भात ज्या काही उमेदवार आहे, तर त्यांना योग्य तो सध्या बघा न्याय इथं मिळू शकतो। तर आता हेरिंग झाल्यावरच सध्या जी अपडेट येईल, तर ती अपडेट सध्या कळेल। पण सध्या तरी 7 जानेवारी 2025ला हेरिंग असणार आहे, बरोबर।
कोट नंबर 31मध्ये आणि इथं जे काही डेट देण्यात आली आहे तर ती डेट आहे ती 7 जानेवारी आणि टाईम जो आहे तो 2:30 वाजेपासून सध्या जी सेकंड टर्म सुरुवात होतो तर त्या टर्मला इथं ठेवण्यात आलेली आहे. तर आता जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोचवू. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत राहू. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.